रजी शाजी जी रजी संस्कृती कल्याण युवा संस्था अंतर्गत यांच्या सौजन्याने सादर करीत आहोत महाराजांच्या आग्र्यावरून सुटका। शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूंचे गात गुणगान जिरहाती जी, शिवप्रभूंचे गात गुणगान जिरहाती जी 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 जी। आदि नमन साधू संताला, आदि नमन साधू संताला, एकनाथाला, रामदासाला 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 रामदासाला। मग राजांनी आपल्या डोळ्यामध्ये नकली आसू आणले। राजांचा कंठ दाटला, राजांचा कंठ दाटला, आणि काही बोलले आऊ साईबाला, काही बोलले आऊ साईबाला। घात झाला घात बघा झाला, घात झाला घात बघा झाला, शंभू सोडून गेले आपणाला, गेले आपणाला जिरहाजी जी, गेले आपणाला जिरहाजी जी 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 जी। अरे शुभा, अरे कळो तुझे हे राजकारण, या राजकारणासाठी माझ्या बाळाला बळी दिलास। आनंद आनंद नाचणारी बंदरी दुःखात कोसळली। संभाजीराजे गडापर्यंत सुखरूप पोहोचावे आणि औरंगजेबाने त्याचा पाठलाग करू नये म्हणून महाराजांनी हे खोटं सांगितलं होतं। पण हे आऊसाहेबांना कसं सांगायचं, कसं पटवून द्यायचं? आऊसाहेब धरणीवर पडलेले आहेत, राणीने घरी टाहा फोडलेला आहे। संभाजीराजाच्या सासऱ्याला कळलं की आपला जावई गेला, मुलगी आता मोठी झालेली आहे, तिला कळायला लागलेलं आहे। हे त्याच शिर्के आले म्हणून कळलं। शिर्क्यांनी महाराजांना मुजरा केला। शिर्क्यांचे डोळे पाण्याने डबडबले होते। महाराज स्वारी गडावरून आले, कळले म्हणून आम्ही दर्शनास आलो, पण वार्ता ऐकून आमचा कंठ दाटला, हृदय भरून आलं। महाराज, पोरगी आता मोठी झालेली आहे, काय सांगू तिला? आपण महाराजांचे जोडे द्यावेत, आम्ही पूजेसाठी घेऊन जाऊ। आपण महाराजांचे जोडे द्यावेत, आम्ही पूजेसाठी घेऊन जाऊ। शिर्के, शिर्के, आपला मुलगा जिवंत असताना पण हे सगळं वातावरण शिर्के। मग राजांनी शिर्क्यांना समजून सांगितलं, राजे शत्रूच्या तावडीतून निसटलेले आहेत। पुढे ते मथुरेला पोहोचले, पुढे ते वेशामध्ये राजगडापर्यंत येत आहे। राजे, माझी मुलगी भाग्यशाली आहे, माझी मुलगी भाग्यशाली आहे राजे, माझी मुलगी भाग्यशाली आहे। कडकडून राजेंनी मिठी मारली। शिर्क्यांना सांगितलं, पण हे आऊसाहेबांना कसं सांगायचं, कसं पटवून द्यायचं? एके दिवशी मध्यरात्रीला, एके दिवशी मध्यरात्रीला, एके दिवशी मध्यरात्रीला बोलले मातेला, बोलले मातेला, बोलले मातेला। आऊसाहेब, तुम्ही अन्न पाणी सोडलं। अरे शुभा, माझा शंभू माझ्या
खोटं बोलावं लागतं. जर आपल्याला काही साधायचं असेल तर खोटं बोलावंही लागतं. राजे 1-2 दिवसातच गडावर येतील, पण कुणालाही कळलं नाही पाहिजे राजे जिवंत आहेत. ते जी चर्चा गडावर सुरू आहे तीच असली पाहिजे. पालखी सजलेली कशाला कुजबुज गडावर झाली. कुजबुज गडावर झाली. पालखी चालली, पालखी चालली, पालखी चालली. तो फेर आनंदी आनंद झालेला आहे. तुताऱ्या वाजू लागलेला आहे. राणी वर्ग ओव्या गात आहे. ढोल ताशांचा आवाज सुरू झालेला आहे. संभाजीराजे गडापर्यंत येत आहेत. संभाजीराजे गडापर्यंत येत आहेत. वाघाचा बछडा आला. वाघाचा बछडा आला हत्तीचं बळ त्याला. वाघाचा बछडा आला हत्तीचं बळ त्याला. स्वर्गाचा छावा तो आला. मराठी मनांचा मावळ मातीचा भक्तीच्या पैल तीराचा शक्तीच्या पैल तीराचा पोलादी छतडांना घडवणारा महाराष्ट्र. ढोल ताशांच्या गजराचा महाराष्ट्र. पण आज लक्षात एकच माझ्या 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 शिवबांचा महाराष्ट्र. विटेवरती उभा असणाऱ्या पांडुरंगाचा महाराष्ट्र. विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या मुक्तेश्वर
माऊलींचा महाराष्ट्र, जेजुरीच्या खंडेरायाच्या भंडाराचा महाराष्ट्र, आई तुळजा भवानीच्या आशीर्वादाचा महाराष्ट्र. पण आज लक्षात एकच, माझ्या 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 शिवबाचा महाराष्ट्र. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता मी परंपरेप्रमाणे मी डॉक्टर संजयजी शिंदे साहेब यांना विनंती करतो, आपण शिवप्रतिमेचं पूजन करायचं आहे आणि श्रीफळ वाढवायचं आहे. आणि व्यवस्थापकाला विनंती करतो, हार वगैरे देण्याची सगळी व्यवस्था करायची आहे. महाराजांच्या प्रतिमेचं पूजन. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर श्रीमंत जनाधिपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. परत मी डॉक्टर संजयजी शिंदे साहेब यांना विनंती करतो, समोरच महाराजांची पालखी आहे. माननीय डॉक्टर श्री संजयजी शिंदे साहेब यांना विनंती आहे, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आहे. पालखीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, त्या शिवप्रतिमेचं हे पूजन करा. त्यांनाही विनंती आहे, व्यासपीठावरती यायचं आहे. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर श्रीमंत जनाधिपती कुलाधिपती श्रीपती भूपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. विनंती करतो. आज सगळे मान्यवर इथे, मी सगळ्या शिवभक्तांना विनंती करतो की आपल्या जागेवरती उभं राहायचंय. सगळ्यांना विनंती करतोय की आपल्या जागेवरती उभं राहायचंय. महाराजांची घोषणा झाली की महाराजांना त्रिवार मुजरा करायचा आणि त्यानंतर लगेच आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. कारण की अशी एक व्यक्ती आहे महाराज, त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी जेवढं खाली वागतं तेवढा माणूस मोठा होतो. प्रयत्न करा 3 वेळा हा मुजरा करण्याचा. महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर श्रीमंत जनाधिपती कुलाधिपती श्रीपती भूपती श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. हर हर
आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. यानंतर मी दत्तात्रय कांबळे साहेब, सहाय्यक पोलीस उपायुक्त कल्याण विभाग यांचाही सत्कार करण्यासाठी मी सचिव आणि अध्यक्षांना विनंती करतो. आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. तसेच नेरकर मामा आपण परीक्षेकडे द्यायचे आहे. अध्यक्ष, सचिव आणि समितीचे पदाधिकारी यांना सर्वांना विनंती आहे, पाहुण्यांना घेऊन आपण ज्या शिवप्रतिमेचा आपण मिरवणुकीमध्ये घेऊन वाटचाल करत आहोत त्या शिवप्रतिमेचं पूजन करण्यासाठी पाहुण्यांना आणि समितीच्या मान्यवरांना समोरच्या बाजूला घेऊन जायचं आहे. त्या समोरच्या शिवप्रतिमेचं पूजन करून ताबडतोब मिरवणूक चालू होणार आहे. जय जय शिवाजी महादेव महादेव महादेव. महाराज
करायचे आहेत. ज्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्या सगळ्यांनी आपले दोन्ही हात वरती करायचे आणि आमच्यासमोर घोषणा द्यायची. अध्यक्ष माननीय अमित सेठ सोनवणे करतील त्यांना मी विनंती करतो. तसेच कल्याणपूर्वचं अतिशय चांगलं असं आणि मनमोकळं दानशूर व्यक्तिमत्व माननीय बाळाराम शेठ नामा गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही मी समितीच्या वतीने सन्मान करू इच्छितो. समितीचे विश्वस्त माननीय नरेंद्र उर्फ नाना सूर्यवंशी यांना मी विनंती करतो आपण बाळाराम शेठ नामा गायकवाड यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. बाळाराम शेठ नामा गायकवाड. तसेच या ठिकाणी भारतीताई कुंबळे माजी नगरसेविका कल्याण डोंबिवली महापालिका उपस्थित आहेत. त्यांचंही समितीच्या वतीनं सन्मान करण्यात येत आहे. मी समितीच्या वतीनं माननीय पांढरपट्टे मॅडम यांना विनंती करतो आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाला आम्हाला अगदी सूचना देण्यापासून आणि मनापासून सहभाग घेत असतात असे एक तरुण आणि तडफदार व्यक्तिमत्व विवेकजी जगताप लॉर्ड चॅनल यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येत आहे. मी समितीचे कार्यकर्ते रमेश शेठ हराळे यांना विनंती करतो आपण विवेक जगताप यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. विवेक जगताप प्रतिनिधी लॉर्ड बुद्धा चॅनल आणि माझे अध्यक्ष समता फेरी कल्याण या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट असं संचलन असतं आणि जवळजवळ 100 ते 150 कार्यकर्ते त्यामध्ये सहभागी असतात. ते बासरीवाला ढोलपथक यांचंही अतिशय उत्कृष्ट असं संचलन असतं. आणि भारतीताई कुंबळे. वेळ झालेला आहे. आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. या ठिकाणी अतिशय असं सुरेख असं सहभाग घेतलेला असतो. त्या शाळेंना आपण आणि परीक्षकांनी जे गुण दिलेले आहेत त्याप्रमाणे गोजेरिओ कराटे मार्शल क्लास यांचा तृतीय क्रमांक आलेला मी त्यांना व्यासपीठावरती निमंत्रित करतो. आणि मी
विक्रांत जगन्नाथजी शिंदे आणि तिवारी साहेब यांना मी विनंती करतो आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. नंतर RK मिश्रा हिंदी हायस्कूल, RK मिश्रा हिंदू हायस्कूल यांना द्वितीय पारितोषिक देण्यात आलेलं आहे. RK मिश्रा हिंदी हायस्कूल त्यांचे प्रतिनिधी किंवा मुलं असतील त्यांना मी व्यासपीठावरती निमंत्रित करतो आणि मी समितीचे विश्वस्त उत्तेकर साहेब, संजयजी मोरे आणि आशिषजी सोनवणे यांना विनंती करतो आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. यानंतर प्रथम पारितोषिक, सहभागी शाळा प्रथम पारितोषिक मातोश्री विद्यालय, मातोश्री विद्यालयाला देण्यात आलं आहे. मातोश्री विद्यालयाचे कोण प्रतिनिधी असतील तर त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. मातोश्री विद्यालय यांच्यासाठी जोरदार टाळ्याचा कडकडाट करायचा आहे. आणि मी समितीचे विश्वस्त सूर्यवंशी गुरुजी, आमचे सन्मान देणगीदार सुनीलजी डुमरे आणि मॉडेल हायस्कूलचे म्हणजे उपाध्यक्ष कैलास सुर्वे यांना विनंती करतो आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद. यानंतर सहभागी मंडळ यांचा प्रथम धन्यवाद. जे चित्ररथ स्वरूपामध्ये सामील झालेली मंडळं होती त्यातला उत्तेजनार्थ पहिला पुरस्कार न्यू स्टार मित्र मंडळ यांना मिळालेला आहे. त्यांचे प्रतिनिधी असतील तर त्यांनी वरती यायचं आहे. न्यू स्टार मित्र मंडळ चित्ररथ उत्तेजनार्थ लवकर वरती यायचं आहे. न्यू स्टार मित्र मंडळ. ठीक आहे. दुसरं उत्तेजनार्थ बक्षीस आविष्कार फाउंडेशन, दुसरं उत्तेजनार्थ बक्षीस आविष्कार फाउंडेशन प्रतिनिधी असतील तर त्यांनी वरती यायचं आहे. मी विश्वास आप्पा गुंजाळ यांना विनंती करतो की त्यांनी आविष्कार फाउंडेशन यांचा सत्कार करायचा आहे. उत्तेजनार्थ बक्षीस चित्ररथ. त्यानंतर मंडळ ब्लू स्टार मंडळाचे जर असतील त्यांनी वरती यायचं आहे. मी अभिमन्यू गायकवाड आणि विश्वास अनिल घोड यांना विनंती करतो की त्यांनी न्यू स्टार मित्र मंडळाचा सत्कार करायचा आहे. टाळ्या वाजवल्या तर पुन्हा बोलतो, काही हरकत नाही. त्यानंतर तृतीय क्रमांक चित्ररथ संचलन एकता मित्र मंडळ, मी बाळाराम गायकवाड आणि विश्वस्त वंदना मोरे यांना विनंती करतो की त्यांनी एकता मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करायचा आहे. सगळ्यांनी चप्पल काढून वरती यायचं आहे. काय वाजून जोरदार या लहान मुलांचा सत्कार करायचा आहे. यानंतर द्वितीय क्रमांक शिवप्रेरणा क्रीडा मंडळ, मी कैलासजी सुर्वे आणि वासनकर काका यांना विनंती करतो की त्यांनी शिवप्रेरणा क्रीडा मंडळ या सगळ्या बाळगोपाळांचा सत्कार करायचा आहे. अरे बाळांनो असे उभे राहा, इकडे या अर्धे जण मागे जरा. त्यानंतर गणपती आपलं मंडळांचा चित्ररथ मंडळ प्रथम क्रमांक. खूप झोप येते, घरी जाऊ का? प्रथम क्रमांक मंडळांसाठी राजश्री आठ,
मित्रांनो हळू या, हा महाराजांचा किल्ला नाही, स्टेज सकट सगळेच खाली जाऊ, हळूहळू या. मी अध्यक्ष अमितजी सोनावणे आणि विश्वास नाना सूर्यवंशी यांना विनंती करतोय की त्यांनी या सगळ्यांचा सत्कार करायचा आहे. हळूहळू या. यानंतर मी विष्णू जाधव यांना माहिती देतो, त्यांनी किल्ले स्पर्धा जी घेण्यात आली त्यांचा आता इथे सत्कार होणार आहे. या ठिकाणी अतिशय असे सुंदर किल्ले बनवलेले आहेत बाळगोपाळांनी. मंडळी, हे किल्ले बनत असताना 14 तारखेला सकाळी 7 वाजता इथे एक छोटा मुलगा हळूहळू आणि रवी हरा यांना विनंती करतो की या छोट्याशा बालवीराचा सत्कार करायचा आहे. एकट्याने किल्ला बनवला आहे, माझा किल्ला. यानंतर तृतीय पारितोषिक घोडपगड कोणी बनवलेला आहे? त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. घोडपगड न्यू स्टार मित्रमंडळ, घोडपगड न्यू स्टार मित्रमंडळ आहेत का प्रतिनिधी? या ताबडतोब धावत पळत यायचं आहे व्यासपीठावरती, या लवकर या. आणि मी ॲडव्होकेट चंद्रकांत वाघमारे साहेब, बंटी कडपे आणि रवी सोनवणे साहेब यांना विनंती करतो आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. मी रागेशजी पिल्लेंना पण निमंत्रित करतो, समितीचे अगदी धडाडीचे कार्यकर्ते रागेशजी पिल्ले यांना विनंती करतो आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. घोडपगड महाराजांना मध्ये घ्या. हां बस. धन्यवाद. यानंतर द्वितीय ग्राम पारितोषिक गेलेलं आहे विजयदुर्ग. विजयदुर्ग कोणी बनवलेला आहे? विजयदुर्ग हात वर करती करायचा आहे. द्वितीय पारितोषिक विजयदुर्ग. विजयदुर्ग लवकर व्यासपीठावरती यायचं आहे विजयदुर्गवाल्यांना. आणि मी प्रशांतजी भंडारी साहेब, मेंढे साहेब आणि रवी देवळे यांना विनंती करतो आपण त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. इकडे हे बघा. धन्यवाद. त्यानंतर प्रथम क्रमांक सिंधुदुर्ग. या हे सिंधुदुर्ग बनवणारी मुलं आहेत. किल्ल्या स्पर्धेची मीटिंग झाली, हे एकमेव मुलं होती ती मीटिंगला आली होती आणि त्यांनी सगळे नियम समजावून घेतले आणि आज त्यांना प्रथम पारितोषिक देण्यात येत आहे. मी व्यासपीठावरती नवजीवन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांना विनंती करतो आपण सिंधुदुर्ग प्रथम क्रमांक किल्ले स्पर्धा यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. तसेच आमचे समितीचे आघाडीचे कार्यकर्ते राजू अंकुश यांना विनंती करतो आपणही त्यांचा यथोचित सन्मान करायचा आहे. आज मिरवणूक सुरू होण्या अगोदर इथे एक पोवाड्याचा कार्यक्रम झाला. खरंच अंगावर रोमांच उभा करणारा हा कार्यक्रम होता. त्या संस्कृती युवा कला मंचाचे प्रतिनिधी जर इथे उपस्थित असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. संस्कृती युवा कला. यानंतर संजय चौधरी सर, साकेत कॉलेज. संजय चौधरी सर, साकेत कॉलेज. संतोष भक्ता सर. उत्सवाचं पर्व जे होतं त्याचं आत्ता सांगता मिरवणुकीने केलेली आहे. यामध्ये सर्वजणांनी सहभाग घेतला होता. त्या सर्व मंडळांचे कार्यकर्ते, शाळा तसेच सर्व
जी चित्ररथामधील रूपांमध्ये सहभागी झालेली मंडळी होती त्या सर्वांचं आणि आम्हाला व्यासपीठावरती उपस्थित राहून ज्या मान्यवरांनी आमच्या व्यासपीठाची आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्या सर्व मान्यवरांचं मी समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो. माझ्यावरती एक जबाबदारी असते दरवर्षी. आपल्याला कल्पना आहे की हे 31वं वर्ष आहे आणि 31व्या वर्षामध्ये अनेक मान्यवरांनी या समितीचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. यावर्षी अमितजी सोनवणे हे अध्यक्ष होते. आता पुढच्या वर्षाचा अध्यक्षपदाचा धुरा कोण सांभाळणार याची उत्सुकता आपणा सर्वांना लागून राहिलेली आहे, कारण त्याची घोषणा ही या ठिकाणी आजच केली जाते आणि ती मी तुमची उत्सुकता जास्ती ताणणार नाही, कारण वेळ भरपूर झालेला आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की अमितजींनी आजपर्यंत हा जो कार्यक्रम जो आहे तो अत्यंत मनापासून सहभागी होऊन हा जो अध्यक्षपदाचा त्यांची जी काही धुरा होती ती चांगल्या प्रकारे पार पाडलेली आहे. तर त्यांचे मी मनापासून आभार मानतो. पण पुढच्या वर्षासाठी आपणाला आपल्या सर्वांच्या परिचयाचं आपणा सर्वांना आवडेल असं एक खंबीर नेतृत्व जे आज आपल्या विभागामधनं संपूर्ण भारतामध्ये नावारूपाला आलेलं आहे आणि सर्व भारतामध्ये जे ऑल इंडिया केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय विधान परिषदेचे आमदार आप्पाजी शिंदे यांना आपण पुढच्या वर्षासाठी अध्यक्षपदाची धुरा ही त्यांच्यावरती सोपवत आहे. मला खूप अभिमान आणि आनंद वाटतो की अत्यंत चांगल्या व्यक्तीची या ठिकाणी निवड केली आणि ते सांगण्याची संधी मला दिली, त्याबद्दल समितीचा मी आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या नावाला अध्यक्षपदामध्ये एकमत झालं. आज आपले आप्पा पूर्वनियोजित आणि व्यस्त अशा कार्यक्रमामुळं या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु आप्पांनी हे अध्यक्ष स्वीकारण्याची मनापासून तयारी दर्शवलेली आहे आणि आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की कुठल्याही प्रकारची जबाबदारी सांगा, यावर्षी आपण शिवजयंतीचं अतिशय मोठं भव्यदिव्य असं करू आणि शिवजयंती कायमस्वरूपी कल्याणपूर्वमध्ये कशी चालू राहील यासाठी आपण प्रयत्न करू. आणि जरी त्यांना व्यस्त कामामुळं कार्यभावल्यामुळे येता नाही आलं तरी त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विक्रांतजी जगन्नाथ शिंदे त्यांच्या वतीने ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. समितीचे अध्यक्ष आणि रुपेशजी गायकवाड यांना मी विनंती करतो, आपले भावे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार माननीय जगन्नाथ उर्फ आप्पा शिंदे यांना आपण अध्यक्षपदाची पुढील वर्षीचा सुद्धा आपला हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा तेवढाच रंगतदार आणि सर्व पुढच्या पिढींना प्रेरणादायी असा ठरलेला आहे. त्यासाठी मी माजी अध्यक्षांना सोनवणे साहेबांचं, नानांचं आणि सर्व समितीचं हार्दिक अभिनंदन करतो. आणि आप्पा काही कारणास्तव अहमदाबादला गेल्यामुळे येऊ नाही शकले. आम्ही समाविष्ट होतोच या कार्यक्रमामध्ये आणि आप्पांचा नेहमीच त्याच्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आणि त्यांना परत एकदा अध्यक्ष करून कमिटीने कन्सिडर केल्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद करतो आणि आप्पांतर्फे हा मान स्वीकारतो. जय महाराष्ट्र. जय. ते धावून कंटाळलं म्हणून कामाची जिम्मेदारी गेली आणि गेल्या 6 वर्षापासून सचिव म्हणून या समितीवर काम करतोय. अध्यक्ष कोण असणार याचं सगळ्यात जास्त टेन्शन मला असतं, कारण की जर मैत्री झाली तर खूप काहीतरी वेगळं करता येतं. आणि याही वर्षी म्हणजे 21व्या वर्षी शिवसंस्कार महोत्सव 2017ला एक मित्रासारखे मला माझे अध्यक्ष भेटले. अमितजी सोनवणे, तुमचे मनापासून मी आभार मानतो, कारण की खरंच खूप महत्त्वाचं असतं या गोष्टी करत असताना. आणि कार्यक्रम संपण्याच्या अगोदर मी अमितजी सोनवणे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे 2 शब्द इथे मांडायचे आहेत आणि यानंतर शिवसंस्कार महोत्सव 2017 याची सांगता होईल. धन्यवाद. कल्याणपूर्वक 31 वर्षापासून चालू असलेल्या शिवजयंती हा रथ विश्वस्त कमिटीने यावर्षीची भागदौड माझ्या हातामध्ये दिली. त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांचे फार फार आभारी आहे.
या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये आपण नाविन्यपूर्ण कार्यक्रम आणायचा मी प्रयत्न केला आणि सगळ्या समितीनी सगळ्या सचिव उपाध्यक्ष विश्वस्त नाना सगळ्यांनी आता कोणाचं नाव घेत नाही सगळ्यांनी फार सहकार्य केलं आणि आज ही शिवजयंती 5 दिवसाचा संस्कार महोत्सव हा फार चांगल्या रीतीने झालेला आहे. 5ही दिवस लोकांनी कल्याण पूर्वतील सगळ्यांनी इथे हजेरी लावली. सगळ्यांचा मी फार ऋणी आहे ज्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकला आणि त्याबद्दल मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र. शिवसंस्कार महोत्सव 2017 याची सांगता झाली असं जाहीर करतो. सगळ्यांचे मनापासून आभार. पोलीस प्रशासन, कोशवाडी पोलीस ठाणे सगळ्यांचे मनापासून आभार. जे रोज सकाळी छोट्या बोगद्यातून जातात आणि संध्याकाळी मोठ्या बोगद्यातून घरी येतात त्या सगळ्यांचे, अशा कल्याणपूर्वच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि शिवसंस्कार महोत्सव 2017 याची सांगता झाली असं जाहीर करतो. धन्यवाद.